अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये नवी अपडेट आहे। स्वतःवरील हल्ल्याबाबत सैफ अली खानने पोलिसांना जो जबाब दिलाय त्याचे तपशील पुढारी न्यूजच्या हाती आले। तर दुसरीकडे ज्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे तो खरंच सैफचा हल्लेखोर आहे का याबाबत उलटसुलट दावे केले जात आहेत। याबाबत पोलिसांचं काय म्हणणं आहे बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। सैफ अली खान हल्ला प्रकरणी वांद्रे पोलिसांनी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद या बांगलादेशी हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या। मात्र 16 जानेवारीच्या पहाटे त्यानंच सैफवर हल्ला केला होता का याबाबत शंका घेतल्या जात आहेत। सीसीटीव्हीत दिसणारा हल्लेखोर आणि अटक केलेला आरोपी यांच्यात तफावत असल्याचं सांगण्यात आलं। त्यात हल्लेखोर शरीफुलच्या हाताचे ठसे आणि सैफच्या घरातील आरोपीचे ठसे मॅच होत नसल्याची चर्चाही सुरू झाली। त्यामुळे मुंबई पोलिसांना स्वतः मीडिया समोर येऊन याबाबत खुलासा करावा लागला। अटक केलेला आरोपी हाच खरा हल्लेखोर असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। आरोपी विरोधात पुरेसे पुरावे असल्याचंही पोलिसांनी ठासून सांगितलं। आरोपी बिल्कुल वही है। आरोपी के विरुद्ध हमें ओरल, फिजिकल और टेक्निकल तीनों प्रकार के बहुत सारे एविडेंस मिले हैं। जी नहीं, मुंबई पुलिस ऐसा बिल्कुल नहीं मानती। हमने जो आरोपी पकड़ा है वो बिल्कुल सही आरोपी है। जब भी किसी आरोपी को गिरफ्तार किया जाता है तो उसके विरुद्ध एक पुरावा नहीं, मल्टीपल पुरावे, मल्टीपल एविडेंसेस कलेक्ट किए जाते हैं। चाहे वो फेस रिकॉग्निशन हो, चाहे वो फिंगरप्रिंट हो, चाहे वो ओरल स्टेटमेंट हो, या बहुत तरह के हमारे पास एविडेंस रहते हैं। तो एक एक करके इन्वेस्टिगेशन ऑफिसर हर एक एविडेंस स्ट्रीम को इन्वेस्टिगेट करता है चार्जशीट से पहले। ये सब उसी का भाग है। दरम्यान आरोपीच्या फिंगरप्रिंट बाबत अद्याप कोणताही अधिकृत अहवाल आलेला नाही अशी माहितीही यावेळी पोलिसांनी दिली। देखिए, इसके बारे में कुछ मीडिया रिपोर्ट से संभ्रम हो रहा था। मैं आधिकारिक रूप से आपको बता रहा हूं कि फिंगरप्रिंट्स की कोई भी रिपोर्ट, जो भी घटनास्थल से फिंगरप्रिंट उठाए गए थे, कोई भी आधिकारिक रिपोर्ट आज एज ऑन डेट हम लोगों को नहीं मिली। दरम्यान सिने अभिनेता सैफ अली खाननं पोलिसांना दिलेल्या जबाबाची माहिती देखील पुढारी न्यूजच्या हाती आली आहे। त्यानुसार हल्लेखोराचा प्राथमिक हेतू हा चोरीचा होता। मला इजा पोहोचवण्याचा त्याचा हेतू नव्हता। त्याच्याकडे शस्त्र होते, तो गंभीर दुखापत करू शकला असता। त्यानं चाकूनं वार केले, पण ते वार पूर्ण ताकदीने केले नव्हते असं सैफनं पोलिसांना सांगितलं। कोणीही आपल्या घरात 1 कोटी रुपये ठेवत नाही। आमच्या घरात 1 कोटी रुपये आहेत असं आरोपीला वाटणं हे किती मूर्खपणाचं आहे असंही सैफनं जबानीत म्हटलंय। सैफचा हा जबाब आणि मुंबई पोलिसांचे हल्लेखोराबाबतचे दावे यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय। हल्लेखोराच्या बोटांचे ठसे मॅच होत आहेत की कसे याबाबतची उत्सुकता आता आणखी ताणली गेलीये। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।